नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. जर आर्की मिल्किंग मशीन या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर आत्ताच करून घ्या, कारण हा व्हिडिओ एकदम तुमच्यासाठी माहितीपूर्ण असणार आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला सगळा घोळच घोळ लक्षात येणार आहे. तर काय होतंय ते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघितल्यानंतरच लक्षात येईल. समोर सगळे 3 प्रकारचे वेगवेगळे कॅन दिलेले आहेत. तर बरेचसे विक्रेते काय करत असतात ह्याच्यात तुम्हाला लगेच लक्षात येईल. पहिला मुद्दा सांगतो तुम्हाला, हा मोठ्या तोंडाचं कॅन दाखवलं जातं, परंतु हे जर कॅनचं सिलेक्शन करत असताना जे आत्ता सध्याला विक्रेते हे 202च्या ग्रेडच्या मध्येच कॅन विक्री करत आहेत. 202 काय आहे, तर हे स्टीलचा एक प्रकार आहे जे स्टँडर्डायझेशनच्या दृष्टीनं जे काही दाखवलं जातं ते ग्रेडिंग असतं. त्याच्यावर एखाद्या प्रकारचं असं एक सोल्युशन मिळतं मित्रांनो. जर हे 202चं आहे का 304चं आहे, तुम्हाला याची परीक्षा पण बघता येते. परंतु मिल्किंग मशीनचं कॅन हे 304 ग्रेडचं सिलेक्ट केलं पाहिजे. 99% विक्रेते हे 304 ग्रेडचं कॅन देत नाहीत आणि 304 ग्रेडचं हे अशा पद्धतीनं कॅन येत असते. त्याचं तोंड छोटा असतंय आणि छोट्या तोंडाचं जे काही बनवलेलं आहे तेच कॅन, म्हणजे ज्याचं तोंड छोटा आहे तेच त्या कॅन फक्त 304 ग्रेड मध्ये बनवता येतं. चुकून 202 ग्रेड मध्ये जर केलं तर हे कॅन असं उभं क्रॅक जाण्याची शक्यता असते आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला गेलेले अनुभव पण बघितलेले असते. दुसरी गोष्ट जी आहे, ह्या दोन्ही कॅन्डामध्ये वजन पहिल्यांदा चेक करून घ्यायचं. जर तुमचं वजन 4 किलो 5 किलोच्या पुढं कमी जास्त असेल तर आजचा स्टीलचा भाव बघायचा आणि त्या हिशोबाने तुमचं जे काही वजनानुसार रेट कसे कमी जास्त होणार आहेत हे लगेच लक्षात येऊन जाईल. जर 100-200 रुपये किलो मध्ये 300 रुपये किलो मध्ये जर तुमचं कमी जास्त केलं तर लगेचच फरक पडून जातो तुमच्या किमतीमध्ये. आणि छोटे छोटे विक्रेते जे आहेत ते रेट कसे कमी करतात, तर हे कमी वजनाचं कॅन दिलं जातं, सप्लाय केलं जातं आणि मगच तुम्हाला लक्षात येतं की आपण ह्या ठिकाणी पोहोचलो. थोड्या दिवसामध्ये 1 वर्ष झालं की हे एक तर उभं क्रॅक जातं किंवा गंजतं किंवा आतमध्ये ते कॅन जातं. अशा 2-3 प्रकारच्या गोष्टी ह्याला 100% व्हायला चालू होतात. त्यानंतर जे कॅन आपण ऑपरेट करणार आहे खरंच 25 लिटरचं आहे का हे बघून घ्या. 25 लिटरचं कॅन कधी कधी भरत नाही, दिसायला फक्त 25 लिटर सांगितलं जातं, ते 24 लिटर पर्यंतच भरतं. भरताना 25 लिटरचं ज्यावेळेस कॅन दिलं जाईल त्यावेळेस त्याची कॅपॅसिटी कमीत कमी 26 लिटर तर पाहिजे. 26 लिटर जर असेल तर आणि तरच ह्याचं वजन किंवा क्वालिटी मेंटेन राहते. 202चं घेतच असाल तर 202च राहू द्या. त्याच्या पुढचं सिलेक्शन तुम्ही कसं करायचं, हा जो पल्सेटर आहे 500 रुपयापासून ते 5,000 15,000 पर्यंत पल्सेटर मिळतो मित्रांनो. ह्याच्याबद्दल कोणताच शेतकरी चौकशी करत नाही. का करत नाही? कारण त्याला किमतीतच गुंडाळलं जातं. पहिल्यांदा सांगितलं जातं माझ्याकडे मशीन एवढ्या एवढ्या किमतीमध्ये आहे. दुसऱ्या विक्रेता एखादा सांगत असतो की माझ्याकडे एवढा आहे. दोन्हीमध्ये 1000 2000 4000चा जर फरक पडला तर मित्रांनो हा ठिकाणीच खरा गेम चेंज होऊन जातो आणि शेतकरी एकदम गोंधळून जात असतो. 2-2 रुपये वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये त्याची बरीचशी शक्ती खर्च होत असते. कारण दुधाचे रेट, पेंडीचा खर्च, डॉक्टरांचा खर्च किंवा गोट्याचं मॅनेजमेंट आणि ह्या बऱ्याच गोष्टीमध्ये त्याचे पैसे गेलेले असतात. आणि ज्यावेळी खरी वेळ येत असते दूध मशीन घ्यायची, त्यावेळेस मात्र सगळीकडे कॉम्प्रोमाइज आणि कुठंतरी गोंधळ होऊन जातो. नसतेच बाहेरून विचारतात किती रुपयाला आहे, 2-3 हजाराचा फरक पडला की धूम निघाल्यात. आणि आमच्यासारखे जे काही विक्रेते आहेत जे क्वालिटीवर प्रेफरन्स देतात त्यांना ह्या गोष्टीचा बराचसा वाईट अनुभव पुढं मागे येतो. कसा कसा येतो तुम्हाला ह्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. पल्सेटर आत्ताच सांगितला, तर कोणत्या प्रकारचा पल्सेटर घ्यायचा, पल्सेटरचे कसे प्रकार असतात हे तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही दाखवलेलं आहे ह्याच्या अगोदर पण. आता इथून पुढचं न फसता जर काम करायचं जर असेल तर एकच लक्षात ठेवा की चांगल्या क्वालिटीचा पल्सेटर आहे, किती किमतीचा आहे, किती रुपयामध्ये मिळेल, इथपर्यंतची चौकशी तुम्ही 100% करा. त्या पुढचा नंतरचा घटक जो राहतो तो हा पाईपचा राहतो मित्रांनो. पाईपामध्ये तर सगळा 100% गोंधळच चालू आहे. कसा गोंधळ चालू आहे, हा दुधाचा पाईप आहे गव्हर्नमेंट किंवा ऍज बाय रूल ज्यातून दूध पास होतं हे 100% फूड ग्रेडचा पाईप असला पाहिजे. जे विक्रेते आहेत ते 99% फूड ग्रेडचा पाईप वापरत नाहीत, हे रुटीन पाईप वापरतात. त्याची किंमत कमी राहते आणि तुम्हाला परवडायला अशी वस्तू दिली जाते. हा पल्स ट्यूब आहेत, पल्स ट्यूबची पण तीच सिच्युएशन आहे. पल्स ट्यूब पण अशाच हलक्या क्वालिटीच्या वापरून दिल्या जातात. प्रत्येकाचा ब्रँडिंग आहे, तो मी ब्रँडिंग करून घ्या ह्याबद्दल दुमत नाही. परंतु जर तुम्हाला चांगल्या प्रकारची फूड ग्रेडची पाईप असेल तर नक्कीच तुम्हाला 1500 रुपयाचा फरक जाणवेल. त्यानंतरचा नेक्स्ट भाग जो येत असतो तो क्लॉचा येत असतो. हा जो क्लॉ आहे
क्लॉ पण इंडियन मेड, इम्पोर्टेड मेड 2-3 पद्धतीचे असतात. जर इंडियन मेड घेतला तर कमीत कमी 1,000-500 चालू होतो आणि जर ओरिजिनल मध्ये घेतला तर तुम्हाला 2-2.5 हजाराच्या पुढे मिळून जाईल. हा क्लॉ कसा घ्यायचा? जर शेतकऱ्याला वारंवार हे वाटे खराब होत असेल, क्रॅक जात असेल तर तुम्ही फसला म्हणून समजून जायचं. आणि मित्रांनो, कधी कळतं ज्या वेळेस ही वस्तू तुम्ही वापरायला चालू करता त्याच वेळेस तुम्हाला लक्षात येतं की हे आपण कुठेतरी ह्या ठिकाणी गंडलोय. बघा, जर गंडायचं नसेल तर ह्या क्लॉ बद्दल पण तुम्ही पूर्णपणे हे केले पाहिजे. हा 240 सीसीचा असतो. 86 म्हणजे क्रॅनियन कॅपॅसिटी, ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंगनेस किती आहे हे याच्यामध्ये दाखवलं जातं. ह्याची काच किती सीसीची आहे ते बघितलं जातं. हा बेसलाईन जो आहे तो पण एकदम चांगल्या क्वालिटीचा पाहिजे किंवा इंडियन मेड मध्ये घेतला आणि मिक्स मटेरियल मध्ये जर घेतला तर ह्याची कॅपॅसिटी तेवढी येत नाही. दिसायला एकदम शोभर दिसतो, चिकना दिसतो आणि काम कुच कामाचा म्हटलं तर चालेल, कुच कामाचा राहतो. ह्याचा सेटअप वॉल पण ह्याचा पूर्णपणे चांगला आहे का? हवा व्यवस्थित पास होते का? आणि पास होत असताना इझी टू मूव्ह ह्याच्यामध्ये पण 3-4 प्रकारचे क्लॉ येत असतात. साधा येतो, 240 सीसीचा येतो, 160 सीसीचा येतो, 200 सीसीचा येतो. पण ह्याची कॅपॅसिटी कोणी मोजून दाखवलेली नाही. हे एक महत्वाचं गमक आहे मित्रांनो. त्यानंतरचा जो भाग राहतो हा टी सेलचा राहतो, म्हणजे हा अखंड भाग आहे. हा स्टीलचा भाग आहे, याला टी सेल म्हटलं जातं, टीच सेल म्हटलं जातं. तर ह्या टी सेल, टीट सेल जे आहेत त्या ह्या सडामध्ये बसल्या जातात. ह्याच्यावरून आतमध्ये इन्सर्ट करून हा लायनर बाहेर ओढून काढलेला जातो. लायनरचं तर मी तुम्हाला महत्व सांगणार आहेच पहिल्यांदा. पण टी सेल जे आहेत ह्याचे वजन कमीत कमी 300 ग्रॅमच्या पुढचं पाहिजे आणि ह्या पण टी सेल्स 202 ग्रेड मध्ये असतील तर भविष्यात तुमचा बाजार उठला म्हणूनच समजायचं. 304 ग्रेडचा जर असतील तर चांगल्या क्वालिटीमध्ये राहतं, गंजत नाही, लिकेज होत नाही, व्हॅक्यूम वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने स्प्रेड होतं. आणि ह्याच्याबद्दल काही लय जास्त सांगत बसत नाही, तुम्हाला ग्रेडिंग वरून लक्षात आलंच असेल. तो नेक्स्ट भाग जो आहे तो सडाला आणि डायरेक्ट दुधाशी निगडीत जो आहे तो हा लायनर आहे. मित्रांनो, आता या लायनर बद्दल तर काय सांगावं. कोणतीही कंपनी घ्या, त्याच्यात डमी आणि डुप्लिकेशन पूर्णपणे आपल्या लोकांनी केलेलं आहे. जर सेम लोगो, सेम चिन्ह जर तुम्हाला दिसत असेल आणि तुमच्या लक्षात जर येत नसेल की हा खरंच ओरिजिनल आहे का डमी आहे, इथंच आपली शोकांतिका चालू होते. 500 रुपयाला पण लायनर मिळतात, 1200 रुपयाला, 1500 रुपयाला, 1500 रुपयापर्यंत मिळतात. हे कोण कसं घ्यायचंय हे तुम्ही ठरवायचं. परंतु एक काम करा की हा जो आहे तो फूड ग्रेडचा घ्या, जेणेकरून ह्याच्यावर दूध असतंय, सडाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो, दगडी होणं, दाब इरेग्युलर पडणं, सडाची तोंड मोठी होणं किंवा भविष्यात सड काळं निळं पडणं इथपर्यंतच्या गोष्टी ह्या फक्त लायनरमुळे होतात. आणि ह्याची लाईफ कमीत कमी 2000 लिटर झाले आत्ताचे. पहिले 2900 लिटर दूध पिळल्यानंतर हे बदलायचे असतात, पण आत्ताचे कोणतेही लायनर 2000 मिल्किंगच्या वर चालवू नका मित्रांनो. हात जोडून कळकळीची विनंती आहे. कारण काय होतंय की हे तेवढ्या क्वालिटीचं नाहीत. पीव्हीसी मध्ये आहे, नॅचरल रबरचं एकही हा लायनर तुमच्याकडे नाहीये. जे काय अल्ट्रा लाईन म्हणून येतात, एखाद्या कंपनीचं नाव घेत नाही परंतु आता घेतोय. अल्ट्रा लाईनचे जे लायनर येतात ते 100% नॅचरल रबर पासून हे होतात. ते लवकर तुटतात. शेतकरी लगेच गोंधळ करत येतो की लवकर तुटतात आणि अमक्या तमक्याचे लायनर आहेत, 5-5 वर्ष झालं काहीच अडचण नाही. अरे मित्रांनो, 5-5 वर्ष लायनर सेट जर वापरलं तर तुमच्या गाईची काय अवस्था होत असेल तुम्हालाच कळेल. त्याच्यामध्ये हात घालून बघा, जर हे एकदम सॉफ्ट लागत असेल आणि इझिली दबत असेल तर हे एकदम चांगलं आहे म्हणायचं. परंतु 8 ते 9 महिन्यामध्ये हे लायनर कसे असू दे, तुमच्या नवीन मशीन घेतली असेल तर बदलून टाका. गाईचं स्वास्थ्य राहतं. जर कडक आणि हार्ड जर लायनर असतील तर गायीला ह्याचा त्रास होतो, चिमटे बसतात आणि गाय अस्वस्थ राहते, दूध कमी देते. ह्याच्या पुढचा जो विषय मित्रांनो राहतो तो दुसरा म्हणजे हा पल्स ट्यूब. पल्स ट्यूब बरेच शेतकरी कुठल्याही प्रकारचे कितीही कमी जास्त जायच्या देतात. ह्याची एक लेंथ असते. ह्या लेंथ बद्दल तुम्हाला 12 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटापर्यंत किंवा फुटापेक्षा थोडंसं कमी म्हणजे 11 इंचापर्यंत असतंय. कमी जास्त असतील तर प्रेशर देताना किंवा सक्शन करताना, दाबताना इरेग्युलर प्रेशर येतो आणि तुमची सड लांबण्याची किंवा गायीला दुखापत होण्याची किंवा थोड्याशा वेदना होण्याची शक्यता असते. पण तो आपल्याला लक्षात येत नाही, आपण आपल्या कामामध्ये असतो. ह्याच गोष्टी दूध कमी देण्यासाठी कारणीभूत असतात मित्रांनो. तर फसायचं नाही कुठं. तर पहिली गोष्ट आहे तर तुमचं कॅन आहे 304 ग्रेडचं घ्या. दुसरी गोष्ट आहे स्टीलचं वरचं जे पल्सेटर आहे तो कमीत कमी 2 ते 2,500 पुढच्या किमतीचा असावा. 60-40चा पल्सेशन असावा. बरेचसे ह्याच्यामध्ये पल्सेशन आहे. ह्याचा रेशो 60-40चा कसा असतो, काय असतं बऱ्याच जणांना काही कळत पण नाही, पण आपलं असंच ठोकून देतात.
तर नक्की त्याच्यावर आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवू. पुढचं लायनर चांगल्या क्वालिटीचे वापरा. जे फूड ग्रेडचे असतील ते 8 ते 9 महिन्याच्या आत तुम्ही चेंज करा. हा क्लॉ जो आहे तो पण फूड ग्रेडचा घ्या. 240 कॅरेन कॅपॅसिटीवाला घ्या. आणि सगळ्यात शेवटचा जो विषय राहिला तो म्हणजे ब्रँडमध्ये काम जर केलं तर मित्रांनो तुम्ही कधीच फसणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. एखादी वस्तू घ्यायला गेल्यानंतर तुम्ही त्याचे भाव-मोल करत बसण्यापेक्षा एकच सांगा, की मला असला क्वालिटीची वस्तू द्या, की त्याचा मेंटेनन्स हा बऱ्यापैकी म्हणजे 99% झिरो राहील. बघा शब्द कसा वापरलाय, 99% झिरो राहील म्हणजे 1% चान्सेस राहील. नाहीतर आपण जर तुम्ही कमी किमतीमध्ये घ्यायचा प्रयत्न केला, तर तुम्ही फसला. किंमत ही तुमच्यावर डिपेंड असते. वस्तू हा विक्रेता देत असतो. विक्रेता देत असताना त्याचा काही नफा ठेवल्याशिवाय तुम्हाला तो देणार नाही आणि हे वास्तव सत्य आहे. वस्तू विकायची म्हणून कमी रेटमध्ये विकली, विषय संपला असं नाही. सर्व्हिस पण फार महत्त्वाची आहे. सर्व्हिस तर काय आता गल्लोबळी देणारे लोकं झालेले आहेत. थोडी माहिती झाली की लगेच पिशवी उचलून निघालं. पण जी वस्तू घेणार आहे ती वस्तू तुमच्यापाशी कायमस्वरूपी राहणार आहे. त्याच्यामुळं ह्या वस्तूवर तुम्ही पक्षपाती आणि काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आणि मशीनची सिलेक्शन चांगल्या पद्धतीने करा. कॅन घेताना स्टीलमध्ये घेत असताना मोठं कॅन तोंडाचं घ्या, निमुळत्या कॅनचं घ्या. नवीन आता एक ट्रेंड आलाय, की असं ट्रान्सपरंट दाखवायचं. ट्रान्सपरंट नक्कीच चांगलं आहे याबद्दल नाही. ह्याच्या हाताळणी जर चांगली केली तर सगळ्यात ह्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. तुमच्या गायीने किती दूध दिलंय ते पण ह्या मार्किंगवर समजत असतं. बघा इथून 28 लिटर बंदीच्या खुणा आहेत, एका ठिकाणी किलोच्या खुणा आहेत, एका बाजूला लिटरच्या खुणा आहेत. ह्यामध्ये तुम्हाला समजत असतं. पण आपल्याकडचे शेतकरी नेहमी गडबडीत असतो आणि कुठेतरी त्याचा रफ यूज करतो. त्यामुळे हे कान तुटणे किंवा हा क्रॅक जाणे हा प्रकार बऱ्याचशा वेळा होत असतो. हे टाळायचं असेल तर ह्या कॅनची तुम्ही नक्कीच मागणी करा. तुम्हाला हे कॅन सर्व ठिकाणी अवेलेबल आहे. आमच्या विक्रेत्याकडून पण मिळेल किंवा आमच्या कंपनीत जर संपर्क केला तर तुम्हाला नक्कीच हे कॅन चांगल्या क्वालिटीचा पल्सेटर लायनर आणि क्लॉथ टाकून दिला जाईल. आणि जर आपण आमची मशीन घेण्यासाठी उत्सुक असाल किंवा डीलरशिपसाठी उत्सुक असाल तर आम्ही खाली नंबर देत आहोत. त्यावरती आपला मेसेज करा. दुकानचा फोटो, जीएसटी नंबर जर असेल तर टाका आणि आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क करू. ऑल महाराष्ट्रामध्ये डीलर 100% आम्ही देणार आहोत. क्वालिटीत काम केलं तर भविष्यात प्रगती होणार आहे. नक्कीच मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत स्प्रेड करा. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.